फायनली आता मालाडला पोचल्यावर आणि आता आम्ही खायला बसणार आहोत. ही समी हिला शॉपिंग करायची आहे. ऐकर काय बोलले असते वागय. आणि आमचा कौशिक त्याला कोणी पोरी देत करायचे. टैक्सी पकड़े और अभी जा रहे ईगल क्योंकि मरीन लाइन में बहुत कपड़ा भी अच्छा नहीं था. और नहीं हम किधर गए थे? मालाड. आम्ही मालाडवरून आले. आपण आता मालाडला काय मालाडला मात्र आम्हाला मात्र कपडे चांगले नव्हते म्हणजे असं अजून शॉप सुद्धा ओपन नाही झाले होते. आणि आम्हाला जिकडे पॅन्ट एक्सचेंज करायला लागले ते पण तिथे ओपन झालं. आणि 12 वाजेपर्यंत ते ओपन होणार होतं असं बोलत होते काका. म्हणून आम्ही आता मी ब्लॉग सुद्धा चालू नाही केला कारण की तिकडे मोबाईल खूप चोरी होत होते. म्हणून मी बोला मोबाईल आपण पण ठेवूया. आता मी चर्चगेटला उतरून टॅक्सी पकडल्या. आता ईगलला जाते. ईगलला खूप ऐकलं आहे वेस्टर्नसाठी. आणि जे आमच्यासोबत आमचे ड्रायव्हर काका ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. तेच आम्हाला घेऊन जातात पर सीट 30 रुपये. कधी आले तर इकडूनच टॅक्सी पकडा. आणि कौशिक देवणे कुठे आहेत? कौशिक देवणे ते सुद्धा बाकी आपल्यासोबत आहे आज. आणि ज्यांना शॉपिंग करायला ते तर आपल्याला दिसतच नाही. समीक्षा मामी आमची आणि वहिनी म्हणा आणि माझी बहीण ती काल तो शॉपिंग करायला आली होती आणि आज सुद्धा येते म्हणजे 65 गिरी कधी. A few inches later. मुंबईमध्ये आल्यावरती एकच मजा बघायला मिळते म्हणजे कोणतं दृश्य जिकडे बघेल तिकडे म्हणजे पाऊस होता. पण आज दृश्य बघ पूर्ण झाडं पानं. आणि मुंबईमध्ये आला झाडं पानं खूप कमी. आणि समोरच बाळासाहेब ठाकरेंची मूर्ती सुंदर अशी बघा. झूम करून दाखवतो मला. बघा दिसते का? मला सुद्धा नाही दिसत ना. दिसली? हा ओके. ऊन इतकं खूप ऊनच इतकं खूप कडक आहे की त्या उन्हामध्ये कुठे फिरायचं म्हणजे. पण जर सोबत उन्हाळ्यास होते माग करू आपण. पण ट्रॅव्हल घेऊन फिरावं आता कालही दिसणार व्हिडिओमध्ये तुम्ही. आणि मुंबईमध्ये येण्यामध्ये सर्वात कंटाळण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा ती सिग्नलवरती टॅक्सी आपली थांबते ना तेव्हा असं वाटते की जीव वर खाली होतो. कधी पोहोचतो आणि टॅक्सी टॅक्सीमध्ये पूर्ण वेळ फिरला ना तरी एकदम मस्त जन्नत. पूर्ण दिवस फिरला टॅक्सीमध्ये तरी पण काय नाही. हां टॅक्सीमध्ये नाही फिरायला लागणार. त्याच्यात आपल्याला एक आपली प्रायव्हेट कार घेऊन आला गेली. आणि बाजूला आमच्या होंडा आहे. होंडा आता टॅक्सी सिग्नल आणि डबल टेकर बस बघ. मुंबईमध्ये येणारे डबल टेकर बसमध्ये फिरणं धुमच आहे. पाहू शकतो मुंबई ही आपली मुंबई. इंडियन नेव्ही हा एक आणि समोरच इंडियन नेव्ही बघू शकता. म्हणजे आपला तिरंगा किती सुंदर दिसत आहे लांबून सुद्धा. त्याच हो माय गॉड ट्रॅफिक जाम. हो थँक गॉड चालू झाली. आणि तिकडून किती लांब आता आपल्याला काय माहिती नाही. आम्हाला लवकर शॉपिंग करून कसं पण करून आम्हाला 3 वेची ट्रेन म्हणजे 3 वेच्या ट्रेनला आम्हाला इकडून निघायचं आहे. आणि 3 वेच्या ट्रेनला निघण्यासाठी आम्हाला नाही बायकांना आणि पोरींना जाम कष्ट करावं. कारण की त्यांना शॉपिंग त्यांच्या शॉपिंगला तुम्हाला माहिती आहे की म्हणजे एक ड्रेस एक टॉप सुद्धा घ्यायचं असेल ना त्यांना तरी त्यांना नाही ना करता अर्धा तास तरी लागतो. अर्धा तासशिवाय त्याच्या शॉपिंग होत. हां आले का आलं. आणि आम्ही फायनली आता ईगलला पोचले. जवळच ईगलमध्ये 12 seconds later. आम्ही ईगलला पोचल्या आणि पाहू शकतो सम्मी आणि माझी बहीण पाहू शकतो. ते सम्मी आणि अंशिका आणि गुड्डी ते त्यांच्या पोरींच्या नखऱ्यानुसार खूप छान दिसत आहे. 1 eternity later.
आम्ही लिगलला गेलेले, पण लिगलला थोडीफार शॉपिंग केली मी. जॉर्डनची चांगली बुटंसुद्धा घेतली, स्लिप ऑन सुद्धा घेतली. पण खूप गर्दी असल्या कारणामुळे तिकडे मोबाईल काय काढता आला नाही. आणि आता इकडे आम्ही आलेले आहेत समी मम्मीसोबत. तिला तिच्या नवऱ्यासाठी टी शर्ट घ्यायचे आहेत, त्यासाठी बघू शकते. आणि आता मी इकडे इकडे खास पॅन्ट, जीन्स पॅन्टसाठी आणि लोअर साईज टी शर्टसाठी आलेले आहेत. कारण की हॅफेजचं नाव खूप ऐकलेलं आहे मुंबईमध्ये. आम्ही त्यासाठी खास बस पकडली आणि इकडे एवढ्या दूर आलेले आहेत बोईसरवरून. आणि आता इकडे हॅफेज म्हणजे बोईसर मुंबई. आम्ही लिगलवरून आलेलो आहोत, तर आता आम्ही फॅशन स्ट्रीट मार्केटला आलेलो आहोत. बघूया कलेक्शन आहे. इथे आम्ही ती एनर्जी ड्रिंक सुद्धा घेतली, ती सुद्धा खाली झाला. आता थोडे पुढे चालत आम्ही. ओवरसाइज टी शर्ट्स. मेरा लुक कैसा लग रहा है? अभी ये ले रहे हो A आता मामी few minutes later. आम्ही आता इकडे आले होते. इकडे आम्ही चार शॉर्ट चड्डा घेतल्या जीन्स मधले. आम्हाला त्यांनी भाऊनी फक्त 200 दिले. कधी तुम्ही आले शॉप नंबर 9 एफएसला ना, शॉप नंबर 9 स्टार्टिंगला फॅशन स्ट्रीटला. भाऊ कडून घ्या, भाऊचा चेहरा बघा. भाऊ काय करा, बोला 200 रुपये फक्त पण 200. हा आणि कलेक्शन खूप सारे आहे. कधी पण इकडेच या, 200 रुपये फक्त, असं काय नाही. 6.5 hours later. आम्ही ट्रेनमध्ये बसलेत. आम्ही आता बोरवलीत पोहोचलेला आहेत. बघा बोरवलीला आम्ही आलेले आहे. इतकी गर्दी आहे बघू सुद्धा आपण. खूप गर्दी बोरवलेला आहे. आणि कौशिक गवणे सुद्धा खूप कंटाळलेले, त्यांच्या बाजूला सुद्धा बांधून बसतात. आणि गुड्डी समी वगैरे सुद्धा खूप कंटाळलेले आहे. ती खाली पण काय तिचे फोटो सुद्धा आहे खूप